अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज आहे आषाढी अमावस्या आणि तशीच आहे सोमवती अमावस्या, त्याचबरोबर आहे दिव्याची अमावस्या। तर बघा, सोमवार म्हणजे शंकराचा वार, आषाढी अमावस्या म्हणजे आता आपल्याला एक नवीन सुरुवात करायची आहे। श्रावण महिना येणार आहे, त्यामुळे एक नवीन सुरुवात, त्यामुळे ही अमावस्या खूप महत्त्वाची आहे। त्याचबरोबर दिव्याची अमावस्या म्हणजे आपल्या जीवनात कुठल्याही प्रकारचा अंधार आला असेल, त्या अंधारातनं प्रकाशाकडे नेणारी ही अमावस्या। जिथे कुठेतरी आपण अडलो असेल, जिथे कुठेतरी आपल्याला कुठेतरी काही करावं की नाही करावं, कसं करावं, काय करावं काही समजत नसेल, जीवनातल्या कोणत्या गोष्टी घडत नसतील, मार्ग मिळत नसेल की नक्की काय कशासाठी आलोय आपण, आपल्याला काही कळत नसेल आणि नुसतंच जीवन जगतोय, नुसतंच रोजचा दिवस येतोय जातोय, कामाला जातोय, काम करतोय, असंच जर का होत असेल तर नक्कीच तुम्हाला सांगते, स्वामी आहेत ना, ते सगळीकडनं आपल्याला मार्ग दाखवायला अजिबात काही काणकोच करणार नाही, कारण ते असल्याशिवाय आपल्या जीवनात पान सुद्धा हलत नाही। आज आहे अमावस्या। बऱ्याच जणांना असं वाटतं अरे अमावस्या म्हणजे फारच असा भयानक दिवस, या दिवशी कुठलीच गोष्ट करू नये, काही करू नये। मग लक्ष्मीपूजनाला तुम्ही का लक्ष्मीपूजन करता, हो की नाही? मग अमावस्या म्हणजे लक्ष्मीचा सुद्धा दिवस। तर आज तुमच्याकडे एवढा सुंदर योग आहे बघा, आज तुम्ही अग्निदेवताकडे सगळ्या काही गोष्टी मागू शकता, आज तुम्ही लक्ष्मी मातेकडे सगळ्या गोष्टी मागू शकता, कारण अमावस्या हा लक्ष्मी मातेचा दिवस आहे। त्याचबरोबर लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विष्णू सेवा केली तर अतिउत्तम। आणि त्याचबरोबर आषाढी अमावस्या आहे बघा, सोमवार आहे, शंकराची सुद्धा पूजा तुम्ही करू शकता। आषाढ म्हणजे विष्णूंचा दिवस। आता बघा, आता येत आहे अधिक महिना, म्हणजेच विष्णू भगवानांची सेवा आपल्याला करायची आहे। तर इतक्या सगळ्या गोष्टींच्या आपल्याला म्हणजे सेवा उपाय ह्या सगळ्या करायच्या आहेत आणि याच्यातनं आपल्याला काहीतरी चांगलं मिळावं अशीच अपेक्षा असते। त्यामुळे आजच्या अमावस्येला वाईट न समजता एखादी चांगली गोष्ट करावी आणि त्यातनं असा विचार करावा की मला काहीतरी नवीन माझ्या आयुष्यात घडवायचं आहे, काहीतरी नवीन माझ्या आयुष्यात मला जमवायचं आहे। आणि त्याचमुळे आजच्या अमावस्येला तुम्हाला खूप महत्त्वाचा विशेष हे मान द्यायचं आहे। आज तुम्ही सगळी सकाळची पूजा वगैरे सगळं केलं असेल, पण संध्याकाळी आवर्जून एक गोष्ट तुम्हाला करायची आहे। ती गोष्ट म्हणजे काय, तर तुम्हाला तुमच्या देवासमोर बसून तुम्ही जेव्हा संध्याकाळी दिवाबत्ती कराल, त्यावेळेस दिवाबत्ती करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे। ती म्हणजे काय, तर तुम्हाला तुमच्या देवासमोर तुमची जी काही प्रार्थना असेल, जी काही गोष्ट असेल, दिवाबत्ती लावा, सगळ्या गोष्टी करा, देवासमोर मन मोकळं करून बोला की मला असं असं अडचण होत आहे, हा त्रास आहे, त्या गोष्टी आहे, देवा काय तरी तू कर। कसं असतं ना, बऱ्याचशा जणांचं असं होऊन जातं की खूप काही गोष्टी केल्यानंतर अगदी देवावरच राग काढतात ते की काय मी एवढं करतो तरी तू मला देत नाही। असं न करता कुठेतरी माझ्या दिवसाला, माझ्या त्या गोष्टींना वेळ अशी आहे की ज्यानी म्हणजे तो असा दिवस अजून यायचा आहे ज्यावेळेस माझी प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही, किंवा मला माझ्या मनासारखी गोष्ट जे मी दुसऱ्यांसाठी करते त्या मिळायला सुद्धा वेळ लागणार नाही। तुम्हाला काय करायचं आहे बघा, तुम्हाला काही करायचं नाही आहे। तुमच्याकडे ते एक हे असतं बघा, एखादी वाटी घ्या किंवा कापूरदाणी घ्या, ती पंच ह्याची कापूरदाणी असते बघा, ती घ्या, काहीही घ्या, तुम्ही एखादी वस्तू घ्या, त्यामध्ये तुम्हाला ना 5 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत। 5 कापराच्या वड्या, गोल असेल तर अतिउत्तम आणि नसेल तर भीमसेनी कापूर असेल तर तेही चालेल, म्हणजे दोन्हीपैकी कोणतंही एक असेल तरी चालेल। शक्यतो भीमसेनी कापूर असेल तर खूपच जास्त, कारण ते आयुर्वेदिक असतं, छान असतं, तुमच्या घरातल्या पॉझिटिव्हिटीमध्ये वाढ होते। अशा पद्धतीने भीमसेनी कापूर अजून चांगलं आहे। ते झालं, तुम्हाला घ्यायचंय भीमसेनी कापराच्या मोठ्या मोठ्या असतील तर 2 वड्या घेतल्या तरी चालेल, आणि गोल वड्या घेणार असेल तर 5 वड्या घ्या, कारण आपण ज्या काही गोष्टी त्यामध्ये टाकणार आहोत त्या व्यवस्थित जळायला पाहिजे। तुमच्या देवघरासमोर, तुम्हाला देवघरासमोर म्हणजे अगदी देवघरासमोर नाही तर देवघराच्या खालची जी फरशी असेल तिथे समोर तुम्हाला काय करायचं आहे, 5 वड्या घ्यायच्या आहेत। त्यामध्ये तुम्हाला 3 लवंगा घ्यायच्या आहेत, 3 लवंगा त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्यामध्ये 2 तुम्हाला वेलची टाकायची आहे। 3 लवंगा आणि 2 वेलची टाकायची आणि 1 काळी मिरी टाकायची आहे। अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे बघा। तुम्हाला 3 लवंगा, 2 वेलची आणि 1 काळी मिरी
लवंगा 2, लवंगा 3, 2 वेलची आणि 1 काळी मिरी अशी तुम्हाला ह्या तिन्ही गोष्टी घ्यायच्या आहेत आणि ह्या 5 कापरांच्या वड्यामध्ये ठेवायचं आहे आणि देवाला प्रार्थना करायची आहे की हे देवा, माझ्या घरातली नकारात्मकता सगळी जळून जाऊ दे आणि सकारात्मकतेने माझ्या घरात भरभराट येऊ दे, घरात धनधान्य येऊ दे, घरात प्रगती मिळवू दे, माझ्या मुलांवर तुझा आशीर्वाद राहू दे. अशा पद्धतीने तुम्हाला हा धूर तुमच्या घरात तुम्हाला करायचा आहे. हा धूर तुमच्या घरात तुम्हाला ती कापूरदाणी फिरवता आली तर शक्यतो सगळ्या घरांमध्ये फिरवा, देवासमोर लावा. त्यानंतर सगळ्या घरामध्ये फिरवा. एखाद्या डिशमध्ये घ्या, दांडी असेल तर दांडीने पकडा, सांडणार नाही याची काळजी घ्या. सगळ्या घरामध्ये फिरवा आणि देवासमोर ठेवून झाल्यावर तुम्ही सगळ्या घरात फिरवली तरीही चालेल. आणि तुमच्या घराच्या ब्रह्मस्थानावर, म्हणजे तुमचं घरातलं जे मध्यस्थान असेल किंवा असं स्थान जिथून सगळीकडे तो धूर जाईल अशा ठिकाणी ते तुम्हाला ठेवायचं आहे. आणि तिथे ठेवून सगळीकडे तो धूर गेला की जेव्हा ते मावळेल तेव्हा त्याची ती राख जी आहे ती शांत झाल्यावर तुम्हाला ती एखाद्या झाडाच्या कुंडीत टाकून द्यायची आहे. ती तुम्हाला एखाद्या झाडाच्या कुंडीत टाकून द्यायची आहे. इथे तिथे कचऱ्यात टाकायची नाही. तुम्हाला ती एखाद्या झाडाच्या कुंडीत मातीत ती टाकून द्यायची आहे. बाकी काहीही करायचं नाही आहे. या गोष्टींनी तुमच्या घरातली सकारात्मकता सदैव टिकून राहील. मागे लागलेली इडापिडा दूर होईल. घरात धनधान्याचा लाभ होईल, त्यामध्ये वाढ होईल. प्रगती मार्गावर तुम्हाला कुठेतरी काहीतरी गोष्ट सापडेल आणि अडचणीतनं बाहेर याल आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा लवकरच जाणवेल. शक्यतो हे रोज करावं असं म्हटलं जातं किंवा 2 दिवसाआड किंवा दर शनिवारी जरी तुम्ही केलं, आज अमावस्येला केल्यानंतर दर शनिवारी जरी केलं तरीही चालण्यासारखं आहे. शनिवारी सुद्धा का करावं तर शनिवार सुद्धा असा दिवस आहे ज्या दिवशी उतारे, नकारात्मकता घालवण्यासाठी अशा ज्या गोष्टी केल्या जातात त्या दिवशी त्या जास्ती प्रभावी होतात. त्यामुळे आवर्जून आजच्या अमावस्येला केलं की पुढच्या दर शनिवारी करा किंवा बरेचसे जण 2-2 दिवसांनी करत असतात, कारण घरातली नकारात्मकता त्याच्यातनं बाहेर, त्या धुरामुळे सगळं ते बाहेर निघून जातं. अशा पद्धतीने तुम्हाला करायचंय. त्याचबरोबर जमल्यास कापूर तुम्हाला 2 लवंगा, 3 कापूर आणि 2 लवंगा घेऊन तुमच्या दाराबाहेर, उंबराच्या बाहेर सुद्धा ते जाळायचं आहे. अशा पद्धतीने सुद्धा केलं तरीही अति उत्तम रिझल्ट्स मिळतात.